नमस्कार, मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. उन्हाळा येतो किंवा उन्हाळा येण्याची आपल्याला चाहूल लागते तेव्हा आपण वाळवणीचे पदार्थ, मुरांबे, लोणचे, मसाला, सरबत याची तयारी करत असतो. तर आज आपण लिंबू सरबत बघत आहोत. ते थोडं वेगळ्या सोप्या पद्धतीने बघत आहोत. लिंबू सरबतसाठी आपण लिंबू पिळून घेतल्यानंतर त्याच्या ज्या साली उरतात त्यास आपण फेकून देतो. पण आपण आज बघणार आहोत या लिंबू सरबतसाठी वापरलेल्या सालींचा आपल्याला काय उपयोग करून घेता येतो आणि तो अगदी महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि सालींचा उपयोग करा. तर इथे मी 10 लिंबू घेतलेले आहेत. छान पिवळे जर्द असे पातळ सालीचे लिंबू घेतलेले आहेत. हे लिंबू मी स्वच्छ धुवून 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये ठेवली होती आणि आता ती सुकी करून घेतलेली आहेत. लिंबू तुम्ही बघू शकता असे थोडे घट्ट कडक आहेत. तर आपण आता या लिंबांमधला रस 100% आपल्याला मिळावा म्हणून ते थोडे आपण असे सैल करून घेणार आहोत. तर त्यासाठी प्लॅटफॉर्मवर पाटावर वगैरे असं हाताने थोडं थोडं प्रेस करत गोल गोल फिरवून आपण हे सर्व लिंबू घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतर आपण हे कापायचे आहेत. असं गोल फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता लिंबू असं सैलसर झालेलं आहे. त्यामुळे त्यातला अगदी पूर्ण रस बाहेर निघण्यास मदत होते आणि सुरीने आपण असे लिंबू कापून घ्यायचे. आपण लहान असल्यापासून घरातली आपली आई आजी सांगत असतात लिंबू नेहमी उभं कापावं, आडवं कापू नये. म्हणजे कसं शेंड्याचा आणि देठाचा भाग हा सुरीच्या दोन्ही बाजूला आला पाहिजे. असं लिंबू धरून कापावं असं आपण नेहमी ऐकत आलो आहोत. म्हणजे मग बरोबर बियांचा भाग असा बाहेर येतो. जर तुम्ही असं आडवं लिंबू कापलं तर त्याला एक लॉक येतो. संत्रा मोसंबीच्या फोडींच्यामध्ये कसा लॉक येतो तो लॉक येतो आणि बियासुद्धा आतमध्ये अडकतात आणि रससुद्धा भरपूर मिळत नाही. त्यामुळे आपल्याला नेहमी लिंबू असं कापावं असं सांगितलं जातं. त्याप्रमाणे आपण ही लिंबू कापून घेतलेले आहेत. आणि इथे मी 150 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे. ही पिठी साखर चाळणीमध्ये घेऊन खाली भांड्यात आपण ती साखर चाळून घ्यायची आहे. पिठी साखरेला थोडी जरी हवा लागली तरी त्याचे गोळे बनतात, खडे बनतात. म्हणून मग आपण चाळणीत टाकून अशी चाळून घ्यायची आहे. चमच्याने प्रेस करत करत आपण ही सगळी साखर चाळून घेतली आहे. त्याच चाळणीमध्ये आपण ही सर्व लिंबं पिळून घ्यायची आहेत. पटकन अशी पिळली जातात, पूर्ण रस निघतो. आपण अशी मऊ करून घेतली आहेत. शिवाय मी 10-15 मिनिटं कोमट पाण्यात टाकून ठेवल्यामुळे ती थोडी सैलसरसुद्धा झालेली होती. पूर्ण रस असा आपल्याला अगदी सहजरित्या निघतो आपण लिंबू अशी दाबून मऊ करून घेतल्यामुळे. अशाच पद्धतीने मी सर्व लिंबू पिळून घेते आणि पिळून घेतलेल्या लिंबाच्या साली मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते आहे. त्याचा वापर आपल्याला परत करायचा आहे. आता या ठिकाणी मी 150 ग्रॅम साखर घेतली आहे. तर तुम्ही थोडी साखर वाढवू शकता किंवा सरबत बनवतो त्यावेळेला तुम्ही साखर थोडी ॲड करू शकता. साली मी एका प्लेटमध्ये काढून ठेवले आहेत. याचा वापर देखील आपल्याला पुढे बघायचा आहे. या लिंबू रसामध्ये साखर अगदी 5 मिनिटात विरघळते. मग आपण ही बाटलीत भरून ठेवू शकतो. नेहमीची जाडी साखर वापरली तर तुम्हाला हे सरबत उन्हामध्ये ठेवून 2 दिवस त्याची साखर विरघळवून घ्यावी लागते किंवा मग तुम्हाला ते शिजवून घ्यावं लागतं. टिकण्यासाठी आपल्याला हे करावं लागतं. पण वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सरबत बनवून ठेवू शकता. आता साखर छान विरघळलेली आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा काळं मीठ टाकून घेतलं आहे. अर्धा चमचा साधं मीठ टाकलं आहे. अगदी पाव चमचा मी वेलची पावडर टाकली आहे आणि 2 लवंगा टाकून घेतल्या आहेत. काळं मीठ, वेलची, लवंग याने सरबताला छान वास येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर तुम्हाला एक लाईक करायचा आहे, तो देखील आठवणीने करा. आता एक 5 ते 10 मिनिट आपण याला झाकण लावून ठेवूया. म्हणजे साखरेचे जर काही खडे तयार झाले असतील तर ते 5 मिनिटात विरघळतील. 5 मिनिटांनी आपण सरबत बघूया. अजिबात त्याचे खडे राहिले नाहीत. साखर अगदी पटकन विरघळते कारण आपण पिठी साखर वापरली आहे. आणि हे सरबत आपण एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. सरबत काय अगदी वर्षभर आपण वापरत नाही, पण हे 1-2 महिने तरी हे फ्रीजमध्ये छान राहतं. उन्हाळ्यामध्ये जेव्हा लिंबू मिळत नाहीत किंवा खूप महाग मिळतात आणि मिळतात तीसुद्धा
अगदी कडक सुकलेली असतात, त्याचा रस देखील भरपूर पडत नाही आणि चवसुद्धा त्याला नसते. म्हणून मग लिंबू खूप महाग होण्याआधी तुम्ही लिंबू आणा आणि ही रेसिपी बनवा आणि अशा पद्धतीचं सरबत तुम्ही बनवून ठेवू शकता. एका ग्लासमध्ये मी 1 चमचा आपण बनवलेलं सिरप टाकून घेतलं आहे. तुम्ही 2 चमचेसुद्धा टाकून घेऊ शकता. त्यामध्ये मी 2 बर्फाचे खडे टाकलेले आहेत आणि साधं पाणी टाकून आपण आता हे सरबत तयार करत आहोत. हे सरबत जर तुम्हाला खूप फिकं वाटलं तर त्यात तुम्ही आणखीन 1 चमचा आपण बनवलेलं सिरप टाकू शकतो किंवा ह्याची चव आणि ह्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी यामध्ये 1 चमचा मध टाकून तुम्ही हे सरबत पिऊ शकता. मधामुळे इम्युनिटी वाढते. लिंबू आणि मध एकत्र आलं तर आपलं रक्तशुद्धीकरणसुद्धा होतं. त्यामुळे सी व्हिटॅमिन, रक्तशुद्धीकरण आणि या दोन्हीचा फायदा आपल्या शरीराला होतो. त्यामुळे लिंबू सरबत पिताना तुम्ही 1 चमचा मधाचा वापर देखील करू शकता. साखर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही ॲड करू शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की साखर टाकण्यापेक्षा 1 चमचा मध टाकून तुम्ही हे सरबत पिलात तर खूप फायदेशीर आहे. सरबत तर आपलं तयार झालं. आता आपण बघूया आपण वापरलेल्या लिंबाच्या सालीचं काय करायचं. 2 दिवसापूर्वी सरबत बनवल्यानंतर ही सालं मी फ्रीजमध्ये टाकून ठेवली होती. आता ती थोडी ओली असल्यामुळे नरम आहेत. ही अशीसुद्धा तुम्ही वापरू शकता. पण ही मी 1 महिन्याआधी सरबत बनवलं होतं तेव्हाच्या ह्या लिंबाच्या साली आहेत. ह्या थोड्या कडक झाल्या आहेत. तुम्ही डीप फ्रीजमध्ये ठेवलात की त्या 1 महिन्यामध्ये थोड्याफार कडक होतात आणि तुम्ही केव्हाही वापरू शकता. आता अशी ही सुकलेली सालं पण घेऊ शकता किंवा तुम्हाला सुकवायला वेळ नसेल तर ओली सालंसुद्धा घेऊ शकता. ही मी 4-5 लिंबांच्या साली घेतल्या आहेत आणि 2 ग्लास पाण्यामध्ये टाकून ठेवल्या आहेत. आणि या गॅसवर आपण पाणी गरम करून छान उकळवून घ्यायचे आहेत. लिंबातील रसापेक्षा लिंबांच्या सालीमध्ये सी व्हिटॅमिन भरपूर असतं आणि तेच आपण टाकून देतो. कारण एरवी आपल्याला 1-2 लिंबांचा वापर केल्यानंतर हे करणं शक्य नसतं. पण जेव्हा आपण अशा जास्त लिंबांचा वापर करतो तेव्हा वापरलेल्या सालींचं तुम्ही हे करू शकता. आता हे खळखळ छान उकळल्यानंतर आपण हे गाळून घ्यायचं आहे पाणी. खूप आंबटपणा असतो याच्यात. अगदी तुम्ही उकळता तेव्हा आंबट वास येतो या सालींचासुद्धा. आता हे उकळून घेतलेलं पाणी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकू शकता. आपली त्वचा नितळ होते, चकचकीत होते. नेहमी शक्य नसेल तर जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही हे करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पाणी तुम्ही केस धुण्यासाठी वापरू शकता. यामुळे केसांना एक छान शाईन येतो, डोक्यातील कोंडा निघून जातो आणि केस स्वच्छ देखील होतात. त्यामुळे अशा वापरलेल्या सालींचा उपयोग करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.